नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर या विद्यालयाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये अध्ययनाचं काम करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 या विषयातील पाठ आहे संच. या पाठातील संचांचे प्रकार या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. माझे नाव पवार विनीत धर्मराज. मी पुन्हा एकदा तुमचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये संच प्रकरणाच्या दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपण आधीच बघितलेले आहे, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या संच प्रकरणातील काही घटक किंवा संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्या कुठल्या ते मागच्या भागामध्ये एका स्लाईडला दाखवल्या होत्या. पुन्हा एकदा आपण बघूया की या प्रकरणामध्ये आपण कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत किंवा आतापर्यंत आपण कोणत्या घटकांचा अभ्यास केला. यामध्ये आपण संच या प्रकरणाची ओळख आणि व्याख्या आपण सुरुवातीला करणार होतो आणि पहिल्या संच प्रकरणाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तो भाग शिकलेलो आहे. संचाची व्याख्या तुम्हाला सांगितली आहे. संच कसा लिहायचा, संच दर्शवण्यासाठी कुठल्या अक्षरांचा वापर करायचा, त्यानंतर बिलॉंग्स टू चा घटक असणे किंवा चा घटक नसणे यासाठी कुठलं चिन्ह वापरायचे, या गोष्टींचा आपण अभ्यास केला होता. थोडक्यात आपण उजळणी करून घेऊया. आपण व्याख्या अभ्यासली होती. ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात अशा समूहांना संच असे म्हणतात. त्याचबरोबर आपण संच लिहिण्यासाठी महिरपी कंसाचा वापर करायचा. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आपण अभ्यासल्या होत्या, गुणधर्म पद्धती आणि यादी पद्धती, आणि काही उदाहरणं आपण सोडवली होती. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संचाचे प्रकार हा दुसरा घटक अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर क्रमाने हे खाली दिलेले जे घटक आहेत, व्ययनचित्रे, समान संच, उपसंच, विश्वसंच, पूरक संच, छेद संच, संयोग संच, संचातील घटकांची संख्या, अशा प्रकारचे घटक आपण नियमितपणे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या घटकाचं नाव आहे संचाचे प्रकार. जसं आपण बघतो कुठल्याही गोष्टीचे विविध प्रकार असतात, त्याच पद्धतीने संचाचे सुद्धा विविध प्रकार असतात. म्हणजे आपण साधारणपणे आपल्या दैनंदिन जीवनातील काही उदाहरणं बघूया. जर समजा गाय घेतली, गाय हा प्राणी घेतला, मग गायीचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रकार बघायला मिळतात. देशी गाय असेल, होस्टन गाय असेल, विदेशी गाय असेल आणि अनेक प्रकारच्या गायी असतात, देवगिरी गाय असेल. त्याच पद्धतीने आपण जर मानवाचा विचार केला तर मानवामध्ये सुद्धा चेहऱ्यावरून, उंचीवरून वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतात. की भारतात असणारे नागरिक चीन, अमेरिका, युरोप खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये आपण त्यांना सहजपणे ओळखू शकतो. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या घटकांचे प्रकार करत असतो. संख्यांचे प्रकार आपण बघितले, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्ण. तशाच प्रकारे आपल्याला या संचांचे प्रकार अभ्यासायचे आहेत. मग संचामध्ये कुठला प्रकार असेल, पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे एक घटक संच. बघा, मग त्याच्या नावामध्येच आपल्याला व्याख्या किंवा त्याचा अर्थ कळतो. एक घटक संच. एक म्हणजे एकमेव, घटक म्हणजे त्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या किती असेल आणि त्याला संच म्हणतात. मग साधारणपणे लक्षात येतं की ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकमेवच संख्या असेल, घटक असेल, त्याला एक घटक संच असे म्हणतात. उदाहरणासह बघूया. व्याख्या. एक घटक संच. ज्या संचात फक्त एक आणि एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. व्हिडिओ लेक्चर चालू असताना तुम्ही ह्या व्याख्या, उदाहरणे 100% लिहायची आहेत. वर्गपाठ, गृहपाठ याची वही चेक केली जाईल. व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो किंवा तुम्ही व्हिडिओ लेक्चर पॉज करूनही ती गोष्ट लिहू शकता.
आता स्क्रीनमध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्या व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहे. संचाचे प्रकार पहिला प्रकार अभ्यासतोय आपण एक घटक संच. व्याख्या आहे, ज्या संचात फक्त एक आणि एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच म्हणतात. व्हेरी सिंपल, अतिशय साधी आणि सोपी व्याख्या आहे. एकच घटक असलेल्या संचास एक घटक संच असे म्हणतात. यासाठी आपल्याला उदाहरण बघूया. उदाहरण आहे, संच ए मध्ये 2 ही संख्या आहे. मैरपी कंसात लिहिलेला आहे. हा संच कोणत्या पद्धतीने लिहिलेला आहे? यादी पद्धतीने. बरोबर, आपण काही गोष्टी परत एकदा रिवाईज करत जाणार, तुम्हाला आठवण करून देणार. हा संच लिहिलेला आहे यादी पद्धतीने. याच्यामध्ये फक्त एकच घटक दिसतो, म्हणून याला संचास काय म्हणणार? एक घटक संच. असे उदाहरण तुम्ही याच्या बाजूला लिहू शकता. संच बी बरोबर 50, संच बी बरोबर एक्स, संच बी के बरोबर डब्ल्यू, असं काहीतरी उदाहरणं तुम्ही असंख्य लिहू शकतात. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. एक घटक संच हा मुळात काय आहे? 2 ही मूळ संख्या आहे. ए हा सममूळ संख्येचा संच आहे. सममूळ संख्या काय आहे? मी पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की जगामध्ये एकमेव समसंख्या आहे आणि जी मूळ संख्या आहे. सममूळ संख्या जगामध्ये गणितामध्ये, गणिताच्या परिभाषेमध्ये एकमेव सममूळ संख्या आहे, ती म्हणजे 2. आणि मग कुठेही गेलं, अमेरिकेत गेलं, इंग्लंडमध्ये जा, दक्षिण आफ्रिकेत जा, मालेगावला जा, नाशिकमध्ये जा, सातपूर हायस्कूलला जा, मराठा हायस्कूलला जा, हा जर ही गोष्ट सांगितली, ए हा संच आहे, त्यामध्ये सममूळ संख्या आहे किंवा सममूळ संख्या किती आहे किंवा सांगा, तर सममूळ संख्या 1 आहे आणि ती म्हणजे 2. मग ए या संचामध्ये एकच घटक असतो, म्हणून याला एक घटक संच असे म्हणतात. ओके, कळलं? ठीक आहे. संचाचा दुसरा प्रकाराकडे आपण वळूया. संचाचा दुसरा प्रकार आहे रिक्त संच. रिक्त म्हणजे रिकामा. म्हणजे परत एकदा मी जसं ज्या पद्धतीने सांगितलं की पहिल्या शब्दामध्येच या संचाची व्याख्या आपल्याला समजते किंवा काय असेल या संचाचा प्रकार किंवा कशा प्रकारचा संच असू शकतो. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणतात. बघूया व्याख्या आपण. ज्या संचात दिलेल्या गुणधर्मापैकी, बघा हा महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे, ज्या संख्यात दिलेल्या गुणधर्मापैकी एकही घटक नसतो त्यास रिक्त संच असे म्हणतात. म्हणजे गुणधर्म म्हणजे काय? आपण बघितलं संच, कोणता संच आहे ते जे वाक्य आहे त्याला गुणधर्म म्हणतात. म्हणजे मागचं उदाहरण जर घ्यायला बसलो आपण की सममूळ संख्यांचा संच. समसंख्या बऱ्याच आहे, 2, 4, 6, 8, 10. त्याच्यामध्ये मूळ संख्या असलेली तर जगामध्ये एकमेव सममूळ संख्या आहे, म्हणजे ती 2. मग ए या संचामध्ये 2 हा घटक आला, परंतु याच्यात घटक आहे. ज्या बघा व्याख्या बघा, ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो, एकही घटक नाही, इथे 2 आहे, त्यास रिक्त संच म्हणतात. घटकांची संख्या 0 असावी, त्यास रिक्त संच असे म्हणतात. मग तो गुणधर्म आहे, गुणधर्मानुसार तिथे घटक आला, घटक आला म्हणजे तो रिक्त संच होणार नाही. मग असा गुणधर्म असेल की ज्या गुणधर्मानुसार त्या घटकांची संख्या तिथे काही येत असेल, काही येत नसेल, त्याला रिक्त संच म्हणणार. उदाहरण बघूया. उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येण्याची शक्यता आहे. त्याआधी हा संच कशा प्रकारे लिहितात किंवा दाखवतात? हा संच 2 मैरपी कंस काढून मैरपी कंसात काही लिहायचं नाही किंवा वर्तुळ काढायचं आणि उभ्या रेषा द्यायची, याला फाय म्हणतात. याला काय म्हणतात? फाय या चिन्हाने दर्शवतात. हे चिन्ह सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. वेळोवेळी ज्या नवीन गोष्टी आता संच प्रकरणामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टी नवीन आहेत तुमच्यासाठी आणि अत्यंत सोप्या आहेत. त्या सगळ्या वहीमध्ये तुम्ही नोंदवून घ्यायच्या आहेत. परत परत त्याचा अभ्यास करायचा आहे. संच हा महिरपी कंस जो काढायचा आहे त्यामध्ये काही लिहायचं नाही किंवा वर्तुळाने त्याला उभी रेष द्यायची, त्या चिन्हाला म्हणतात फाय. या चिन्हाने दर्शवतात. म्हणजे ए हा रिक्त संच आहे तर एच्या पुढे लिहायचं, 2 महिरपी कंस काढून द्यायचं किंवा फाय या चिन्हाने ते दर्शवतात. अशाच पद्धतीने संच दर्शवतात. उदाहरण बघूया रिक्त संचाचं. बघा, मग पहिल्यांदा मी हा संच बी वाचन करतो. म्हणजे वेळोवेळी जसं मी वाचतो, बोलतो, त्या कृतीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला संचाचे वाचन कसे करायचे हा भाग शिकवला होता. बी चे घटक एक्स असे आहेत की, म्हणजे बी इक्वल टूच्या साईनला चे घटक एक्स, म्हणजे संच बी मध्ये एक्स हे प्रातिनिधिक स्वरूपात घटक दिलेले आहे. बी चे घटक एक्स असे आहेत की, उभे रेषेला असे आहेत की एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. मग यामध्ये गुणधर्म काय आहे? एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या.
प्रथमतः मला सांगा नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अनंतापर्यंत ह्या नैसर्गिक संख्या आहेत. मग 1 आणि 2 ही नैसर्गिक संख्या आहे का? अगदी बरोबर. 1 आणि 2 ही नैसर्गिक संख्या आहे. मग 1 आणि 2 मध्ये कुठली नैसर्गिक संख्या आहे? नैसर्गिक संख्या बघितलं तर 1 नंतर डायरेक्ट 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4. मग 1 आणि 2 मध्ये एकही नैसर्गिक संख्या. इथे गुणधर्म काय? 2 आणि 3 मधील नैसर्गिक संख्या. 2 पासून सुरुवात करा. 2, 2 नंतर दुसरी नैसर्गिक संख्या 3. 2 आणि 3 च्या मध्ये काय आहे का? नाही. मग या संचामध्ये गुणधर्मानुसार एकही घटक येत नाही. एकही घटक येत नाही. कुठलाच घटक येत नाही. मैरपिकम्स पूर्ण गुणधर्म झाला. म्हणून हा रिक्त संच आहे. मग कसा दाखवायचा? रिक्त संच बी च्या पुढे मैरपिकम्स काढायचा किंवा फाय हे चिन्ह द्यायचं. रिक्त संच. कळलं? व्हेरी सिंपल. अशा पद्धतीने तुम्ही रिक्त संचाचे काही उदाहरणं तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी मागच्या प्रकारासाठी सुद्धा उदाहरण सांगितले ते तुम्ही लिहायचे आहे. ते स्वाध्याय म्हणून लिहायचे आहे. स्वाध्याय हा मी असं सांगतानाच स्वाध्याय म्हणजे गृहपाठाची वेळ करायची. जो महत्त्वाचा स्वाध्याय आहे लिखित स्वरूपामध्ये वेगळ्या वेळी करण्यासाठी तो वेगळा असणार आहे. परंतु गृहपाठ कसा करायचा किंवा वेळोवेळी सांगताना जे उदाहरणं देतो ते गृहपाठामध्ये दर्शवायचे. म्हणजे रिक्त संचाची 4-5 उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवून ठेवायची आहेत. मग कसं आता मी त्यासाठी हा एक संच घेतलेला आहे. दुसरा एक संच बघूया. दुसरं एखादं उदाहरण बघूया ज्यामध्ये एकही घटक येणार नाही. पहिल्यांदा तो काय पाहिजे? संच पाहिजे. मग त्या संच प्रकरणामध्ये रिक्त हा संच बसला पाहिजे. समजा ए हा संच घेतला. ए जाऊ द्या, बी जाऊ द्या. आपण डब्ल्यू हा संच घेतला. कॅपिटल लेटर डब्ल्यू. डब्ल्यू चे घटक एक्स असे आहेत की डब्ल्यू ही शून्यापेक्षा मोठी ऋणसंख्या आहे. शून्यापेक्षा मोठी ऋणसंख्या काय? सगळ्या ऋणसंख्या शून्यापेक्षा काय लहान आहेत. मग शून्यापेक्षा मोठी ऋणसंख्या काय? त्या सगळं धन आहेत. मग शून्यापेक्षा लहान ऋणसंख्या आहे. शून्यापेक्षा मोठी ऋणसंख्या आहे. एकमेव नाही, एकही नाही. म्हणून हा संच कोणता येणार? रिक्त संच येणार. अशा प्रकारे तुम्ही ते उदाहरणं लिहून काढायचे आहे. वैयक्तिक स्वतःच्या मनाने तयार करायची आहेत उदाहरणं. म्हणजे ज्यामध्ये गणिताची रुची तुमच्यामध्ये वाढण्याची शक्यता जास्त बळावेल. तुम्ही गणितामध्ये सहजतेने वावरू शकाल. तुम्ही तयार करायचं आहे. अजून एखादं उदाहरण बघूया. कुठलं उदाहरण घेता येईल आपल्याला? समजा एखादं दैनंदिन जीवनातील आपण उदाहरण घेऊया. कुठलंही एखादं दैनंदिन जीवनात आता जसं आपण संख्यांकडे बघितलं तसं वर्षातील म्हणजे आपण वर्ष जानेवारी फेब्रुवारी महिन्यांची संख्या वर्षातील 32 दिवसांचा महिना. वर्षातील 32 दिवसांचा महिना. आपल्याला माहिती आहे साधारणपणे वर्षामध्ये 12 महिने आहेत. 12 महिन्यांमध्ये किती दिवस असतात? वेगवेगळ्या महिन्यांमध्ये 28 असतात, 29 असतात, 30 असतात आणि 31 असतात. फक्त 4 शक्यता आहेत. 28, 29, 30 आणि 31. 30 आणि 31 भरपूर असतात. 28, 29 हा भाग कोणासाठी लागू आहे? तो फक्त फेब्रुवारी महिन्यासाठी लागू आहे. फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात किंवा 28 दिवस असतात. लीप इयर ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे. लीप इयरच्या संदर्भात 28 आणि 29 याच्यामध्ये बदल होत असतो. मग हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारे तुम्ही उदाहरणांचा विचार करून ती उदाहरणं तयार करायची आहेत. ते लिहून घ्यायची. मग आपण मला पाठवली तरी चालेल किंवा ज्यावेळेस आपलं ऑफलाईन क्लासेस चालू होतील त्यावेळेस ते उदाहरण आपण पडताळून बघू. हे खरंच रिक्त आहे किंवा नाही ते बघूया. चला पुढचा संचाचा प्रकार बघूया. संचाचा पुढचा प्रकार आहे शांत संच. आता इथे मात्र आपल्याला व्याख्या वगैरे काही करता येण्याची शक्यता नाही. शांत म्हणजे मर्यादित. तुम्हाला नवीन शब्द आहे मर्यादित. त्यानुसारच याची व्याख्या आपण तयार करण्याचा प्रयत्न करू किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, जो संच रिक्त आहे, ते रिक्त संच बघितला म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नाही, रिक्त आहे, किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच असे म्हणतात. परत एकदा आपण हे वाक्य वाचूया. जो संच रिक्त आहे म्हणजे याच्यात एकही घटक नाही. बरोबर कळ. दुसरा भाग आहे ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते म्हणजे मोजता येते नेमके त्याला शांत संच असे म्हणतात. आपण उदाहरण घेण्याच्या आधी आपणच प्रयत्न करूया. आठवड्यातील वारांची संख्या.
या संख्या रिक्त आहे का? नाही. किंवा आहे म्हणजे रिक्त असला नसला तरी चालेल. मग मर्यादित आहे का? बघा, आठवड्यातील वारांची संख्या सहजपणे मोडता येते. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 दिवस मोजता येतात आपल्याला. मर्यादित आहे. त्याला सांख्य संच असे म्हणणार. बरोबर. अजून काय? वर्षातील महिने. वर्षातील महिने जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत अचूक मोजता पण येतात, मर्यादित पण आहे, सांगता येतात. बरोबर. समसंख्या. समसंख्या मोजता येतील का? नाही. मर्यादित नाही, त्याला शांत संच म्हणणार नाही. एखादं उदाहरण बघूया. उदाहरण आहे सीचे घटक पी. वाचन बघा कसं करतो मी ते बघा. सीचे घटक पी. सीचे घटक पी उभी रेषा असे आहेत की, उभी रेषा वाचायचं नाही, मी तुमच्यासाठी सांगतो. सीचे घटक पी उभ्या रेषाला म्हणतात. असे आहेत की सीचे घटक पी असे आहेत की पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला गणिताच्या काही बेसिक कन्सेप्ट माहीत असणे गरजेचं आहे. मूलभूत संकल्पना म्हणजे 1 ते 22 मधील संख्या पहिल्यांदा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सांगा बरं, 1 ते 22 मधील संख्या विचार करा. 1 ते 22 मधील संख्या असंख्य संख्या आहेत. तुम्ही म्हणा 1 ते 22 मधील नैसर्गिक घ्यायचे आहे का पूर्ण घ्यायचे आहे का पूर्णांक घ्यायचे आहे का पूर्णांक घ्यायचे आहे का परिमेय घ्यायचे आहे का वास्तव घ्यायचे आहे, कुठल्याही घेऊ शकता. असंख्य संख्या आहेत. मग 1 नंतर 2 पासून सुरुवात होते. 1 ते 22 मध्ये 2, 3, 4, 5, 6, 21 पर्यंत. मग आपण 4/3 पण संख्या येऊ शकते, जी एकापेक्षा मोठी आहे. बरोबर. मग त्यामध्ये सुद्धा दुसरा भाग त्याच्यात 4 ने विभाज्य संख्या म्हणजे 4 ने भाग जाणारी, पूर्ण भाग जाणारी संख्या. मग 1 नंतर 2 नाहीये, 3 नाहीये, 4 नाही. 4ला पूर्ण भाग जातो, नंतर 8ला जातो, नंतर 12ला जातो, नंतर 16ला जातो, 20ला जातो, नंतर 24ला जातो. 24 ही संख्या 22 पेक्षा मोठी झाली. मग या संचात आता हा यादी पद्धतीने लिहिलेला संच आहे. हा संच आपण समजा गुणधर्म पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला तर संख्यांची संख्या, घटकांची संख्या आहे ते 4, 8, 12, 16, 20. मग आता या संख्या आपल्याला मोजता येतात का? अगदी मोजता. मर्यादित आहेत का? अगदी बरोबर. दोन्ही जे गुणधर्म आहेत ते लागू पडतात, मोजता येतात आणि मर्यादित आहे. म्हणून हा संच काय आहे? शांत संच आहे. म्हणून याला शांत संच असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, शांत संच म्हणजे ज्या संचातील घटक मोजता येतात आणि आपल्याला मर्यादित असतात किंवा तो रिक्त आहे. आता आपण बघितला सुरुवातीचा संच बघितला. पहिलं उदाहरण रिक्त संचासाठीचं उदाहरण बघितलं. शून्यापेक्षा लहान किंवा आपण तयार करू शून्यापेक्षा लहान मूळ संख्या. शून्यापेक्षा लहान एकही मूळ संख्या येत नाही. बरोबर. मग ती मूळ संख्या येत नाही तर तो रिक्त संच होतो. मग तो शांत आहे का? बरोबर आहे. मोजता येतात का? हो. एकही नाही हे मोजता येतात. पण मर्यादित आहे का? हो. एकही नाही म्हणजे मर्यादित आहे. म्हणजे रिक्त संच सुद्धा काय येतो? शांत संच येतो. ठीक आहे. आता पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग आहे अनंत संच. आता अनंत, अमर्यादित. मग आता शांत आणि अनंत संचामध्ये काय फरक आहे? शांत म्हणजे मोजता येतात, मर्यादित आहे, रिक्त आहे. अनंत म्हणजे मर्यादित नाही. व्याख्याकडे जाऊया मित्रांनो. व्याख्या आहे ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात. घटकांची संख्या आपल्याला मोजता येत नाही, अनंत असते, त्याला आपण अनंत संच असे म्हणतात. मोजता येत नाही म्हणजे काय? नैसर्गिक संख्यांचा संच. मोजायला सुरुवात केली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1000, 1000, 1, 1000, 2, 1 लाख, 1 लाख 1, 1 लाख 2, 11 लाख, 11 लाख 1, 11 लाख 22 लाख, 22 लाख 1, 22. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली नैसर्गिक संख्यांची. अमर्यादपणे अव्याहतपणे तो शब्द चालत राहील, अक्षर चालत राहील, संख्या मोजत राहणार. संपेल का? नाही. अमर्याद असते. मोजता येईल का? नाही. नैसर्गिक कुठे मोजू शकतो आपण? अब्ज झाला, कोटी झाला, दशाब्ज झाला, असं चालतच राहणार आहे. संख्या मोजता येत नाही. मग अशा प्रकारचे जे संच आहेत, अशा संचांना काय म्हणतात? अनंत संच असे म्हणतात. उदाहरण बघूया मित्रांनो. उदाहरण आहे 1, 2, 3, 4 समोर दिलेल्या संख्या आहे. नैसर्गिक संख्या, त्या मोजता येत नाही, आपल्याला अनंतापर्यंत जातात. म्हणून अशा संचाला अनंत संच असे म्हणतात. हा अनंत संच आहे.
पुढचा आता म्हणजे मग आपण आतापर्यंत संचाचे प्रकार बघितले ते किती बघितले? 4 प्रकार बघितले, बरोबर? 4 पहिला जो बघितला तो कुठला आहे? पहिला प्रकार बरोबर एक घटक संच. ज्या संचामध्ये एक आणि एकच घटक असतो त्याला एक घटक संच असे म्हणतात. दुसरा रिक्त संच. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असं म्हणतात. तिसरा शांत संच. ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते, मोजता येते, त्याला शांत संच. आणि चौथा बघितला आपण अनंत संच. ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येत नाहीत त्या संचास काय म्हणतात? अनंत संच असे म्हणतात. चारही प्रकार आपण बघितले, त्यांचे उदाहरणं बघितले. अजून एक भाग आहे दोन संचांचा तुलना करायचा. समान संच कोणाला म्हणणार? समान या शब्दामध्ये लक्षात येत असेल तुम्हाला सारखे सारखे. व्याख्या अधिकृतपणे आपण बघूया गणिताची काय आहे. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये, म्हणजे ए हा एक संच आहे, बी हा दुसरा संच आहे. संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक संच हा ए मध्ये असेल. म्हणजे ए चे सर्व घटक बी मध्ये असतील किंवा बी चे सर्व घटक ए मध्ये असतील, किंवा नाही ए चे सर्व घटक बी मध्ये आणि बी चे सर्व घटक ए मध्ये असेल तर ते संच समान आहेत असे म्हणतात. संच ए मध्ये असलेले घटक, संच बी मध्ये असलेले घटक, ए चे सर्व घटक बी मध्ये, बी चे सर्व घटक ए मध्ये. म्हणजे उदाहरण एक तोंडी स्वरूपातले आपण घेऊया. संच ए मध्ये 2 विद्यार्थ्यांची नाव आहेत, संदीप आणि तुषार. संदीप आणि तुषार. संच बी मध्ये 2 घटकांची दोनच विद्यार्थ्यांची नाव आहे, तुषार आणि संदीप. बी चा प्रत्येक घटक ए मध्ये आहे का? हो. ए चा प्रत्येक घटक बी मध्ये आहे का? हो. फक्त क्रम बदलले म्हणून ते दोन्ही काय आहेत? समान संच आहेत. स्क्रीनवरती तुम्हाला एक उदाहरण देतो. ए आणि बी हे समान संच आहेत. त्यापूर्वी आपण ते कसे दर्शवतात ते बघायचं. ए बरोबरचं चिन्ह, बी म्हणजे समान चिन्ह आहेत. रिक्त संचासाठी जसं आपण महिरपी कंस काढला किंवा फाय काढला दर्शवण्यासाठी, तसं समान संच दर्शवण्यासाठी 2 संच समान आहेत तर कसं लिहितात? ए बरोबर बी. आता एक उदाहरणाकडे बोलूया. उदाहरणे ए चे घटक पी असे आहेत की पी हे लिसन या शब्दातील अक्षर आहेत. LISTEN. लिसन या शब्दातील अक्षर. याच्यातील अक्षर सांगा कुठले कुठले आहेत? एल आहे, आय आहे, एस आहे, टी आहे, ई आहे, एन. हे झाले त्याचे घटक. आता बी हा एक दुसरा संच घेऊया. बी हा संच असा आहे की बी चे घटक एक्स असे आहेत की एक्स हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. SILENT. सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. आता हे दोन्ही संच आपण यादी पद्धतीने लिहून घेऊया. पहिला संच LI म्हणून 3 टिंब दिलेले बघा. याला चिन्हाला एच्या आधी आपल्याला म्हणून चिन्ह म्हणतात. 3 टिंब दिले तर याला काय म्हणतात? म्हणून. एक वरती आणि त्याच्या खाली 2, मग याला म्हणतात म्हणून, सिन्स, म्हणून. पी कसे आहेत? लिसन या शब्दातील अक्षर. एल घेतला, आय घेतला, एस घेतला, टी घेतला, ई घेतला, एन घेतला. यादी पद्धतीने कसं लिहायचं ती पण एक प्रॅक्टिस होईल तुमची. प्रत्येक अक्षरामागे एक कॉमा द्यायचा आहे प्रत्येक घटकानंतर. बी चे शब्द आपण लिहिचे. बी च्या शब्दातील अक्षर लिहिले. बी बरोबर SILENT. बघा आता चेकआउट करूया. एक संचातील घटक बी मध्ये आहेत का? बी संचातील घटक ए मध्ये आहेत का? पहिल्यांदा ए चे घटक चेक करूया. एल आहे, आय बी मध्ये आहे, एस आहे, टी बी मध्ये आहे, ई बी मध्ये आहे, एन बी मध्ये आहे. बरोबर. आता बी चे ए मध्ये आहेत का बघू. एस ए मध्ये आहे, आय ए मध्ये आहे, एल ए मध्ये आहे, ई ए मध्ये आहे, एन आणि टी दोन्ही घटक आहेत. फक्त बदल काय आहे? यामधील आणि यामधील शब्द आहेत परंतु त्यांचा क्रम काय झालेला आहे? बदल झाला आहे. तरी सुद्धा हे दोन्ही संच समान संच आहेत. म्हणजे आपण एक मुद्दा खाली लिहू शकतो. ए आणि बी मधील घटकांचा क्रम वेगळा आहे, क्रम वेगळा आहे, पण घटक तेच आहे. म्हणून ए आणि बी समान संच आहेत. आणि मग ते कसे दर्शवतात? ए बरोबर बी. व्हेरी गुड. कळलं? हे समान संच. म्हणजे आतापर्यंत आपण 5 संकल्पना बघितल्या. पहिले संचाचे प्रकारमध्ये 4 संकल्पना: रिक्त संच, एक घटक संच, शांत संच, अनंत संच आणि समान संच ही 5वी संकल्पना आपण बघितली. या 5ही संकल्पनेवरती आपल्याला सराव संच 1.2 मधील उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे. स्क्रीनवरती उदाहरणं दिसतील, ते डिस्कस करणार आहोत आपण, ते सोडवणार आहोत. ते सोडून झाल्यानंतर, डिस्कस करून झाल्यानंतर त्या वहीमध्ये लिहायचे. सराव संच, प्रश्न संचामधील जे काही घटक असतील, समजा तुमच्याकडे पुस्तकं अवेलेबल असतील तर ठीक आहे, अवेलेबल नसतील तर म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी दिलेले आहेत
ते उदाहरण तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडायचं आहे. सराव संच 1.2 मधील पहिलं उदाहरण आहे, पुढील पैकी कोणते संच समान आहे व कोणते नाहीत ते सकारण लिहा. यासाठी काय लागेल रे मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा आपल्याला लागेल समान संचची व्याख्या, जी आत्ताच अभ्यासली. ज्या संचामधील घटकांची संख्या सारखीच असते, ए मधील घटक प्रत्येक घटक बी मध्ये असतो, बी मधील प्रत्येक घटक ए मध्ये असतो, तर ए आणि बी ला समान संच म्हणतात. पहिलं उदाहरण आहे, एकच उदाहरण आहे, त्याच्यामध्ये 3 संच दिलेले आहेत. पहिल्यांदा त्याचं मी वाचन करतो, त्याकडे बारकाईने लक्ष द्या. वाचन कसं करतो? एचे घटक एक्स, एचे घटक एक्स असे आहेत की 3x - 1 = 2. एचे घटक एक अशी एक गुणधर्म दिलेला आहे किंवा अट दिलेली. 3x - 1 = 2 असा एक अट आहे. एक्स कसा आहे तर 3x - 2 हे समीकरण त्यामध्ये तयार होतं किंवा ह्या समीकरणाचं समाधान होतं. असा तो एक्स आहे, एक्स अशी चलाची किंमत आहे. बी हा घटक, बी हा संच, बी चे घटक एक्स असे आहेत की एक्स नैसर्गिक संख्या आहे पण एक्स मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक्स ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बघा, एक्स ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. सी घटक, सी संच, सी चे घटक एक्स असे आहेत की एक्स बिलॉंग्स टू एन किंवा एक्स एनचा घटक आहे, त्याचे चिन्ह आहे त्याला बिलॉंग्स टू म्हणतात. एक्स एनचा घटक आहे. मग दोन्ही भाषेमध्ये मी तुम्हाला सेमी मराठीमध्ये कसं वाचन करायचं तेच आपल्याला इंग्रजीमध्ये थोडंफार इंग्रजीचा टच तुम्हाला असणे गरजेचं आहे. आणि एक्स काय 2 पेक्षा लहान असलेली संख्या आहे, नैसर्गिक संख्या पण 2 पेक्षा लहान. आता हे तिन्ही संच जे आहेत, हे तिन्ही संच आपण कोणत्या पद्धतीने लिहून घेऊया? यादी पद्धतीने. पहिलं घेऊया संच ए ची गुणधर्म आहे ए मध्ये एक्स असे आहेत की 3x - 1 = 2. सोडूया. हे समीकरण एक चल समीकरण आहे. -1 तिकडच्या बाजूला पाठवला तो अधिक येत होतो. 3x = 2 अधिक 1 म्हणजे 3x = 3, x = 1 म्हणजे संच ए मधील घटक आलेला आहे 1 यादी पद्धती. आता बीचं काय? बीचं नैसर्गिक संख्या आहे पण मूळही नाही आणि संयुक्त आहे. नैसर्गिक संख्या सांगा मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यामध्ये संयुक्त आणि मूळ संख्या 2 पासून पुढे मूळ संख्या कट झाल्या. संयुक्त संख्या 4 झाली, 6 झाली, 8 झाली, बरोबर. मग पुढे काहीच येणार नाही. मग एकच संख्या उरते, कुठली? 1. 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही. म्हणजे संच बी मधील पण घटक कुठला आहे? एकच आहे. आता संच सी मध्ये काय? नैसर्गिक संख्या आहे, सॉरी, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे बरोबर, पण 2 पेक्षा लहान. मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती? पुन्हा एकदा एकच आहे. मग तिन्ही संच आपण यादी पद्धतीने लिहिले तर संच ए मध्ये घटक आहे 1, बी मध्ये घटक आहे 1, सी मध्ये घटक आहे 1. तिन्ही संच समान आहेत कारण की त्या तिन्ही संचातील एक हा घटक समान आहे म्हणून आपण लिहिणार. म्हणून संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी. मग तुमच्या एक लक्षात येत असेल, इथे एक उदाहरण पण तयार होतं. एक घटक संचाचं पण हे तिन्ही संच कसे आहेत? एक घटक संच आहेत. कळलं? व्हेरी गुड. हे उदाहरण तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे वर्गपाठाच्या वहीमध्ये. बरोबर? ठीक आहे. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. दुसरं उदाहरण आपण बघूया. ए आणि बी समान संच आहेत का ते सकारण लिहा. आता परत एकदा समान संचाचीच या ठिकाणी उदाहरण आलेलं आहे. ए सममूळ संख्या, ए सम असलेल्या मूळ संख्या. आता हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ए सममूळ संख्या असलेला कुठला संच येईल? मग त्याच्यामध्ये घटक कोणता येणार? 2. फक्त 2 ही सममूळ संख्या आहे. मग दुसरा संच आहे बी चे घटक एक्स असे आहेत की 7x - 1 = 13. मग एक चल समीकरण ते सोडून घेऊया. 7x - 1 = 13 म्हणून 7x = 13 अधिक 1 म्हणून 7x = 14 म्हणून x बरोबर तो 7 इकडून जाताना भागिले होतो 14/7 म्हणून उत्तर येतं 2. मग बी काय येणार आहे? घटकांची संख्या येणार आहे 2. म्हणून ए मध्ये पण 2 आहे, बी मध्ये पण 2 आहे म्हणून ए आणि बी समान संच आहेत कारण दोन्ही संचाचे घटक आहेत समान आहेत. ओके. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. तिसरं उदाहरण स्क्रीनवरती तुमच्यासाठी पाठवतोय मी. त्याचं वाचन व्यवस्थित करा. पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. आता 3 उदाहरणं आपल्याला इथे स्क्रीनवरती दिसत आहे. ए बरोबर महिरपी कंसात ए उभी रेषा ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे किंवा गुणधर्म पद्धतीने याचं वाचन कसं करायचं? ए चे घटक ए लहान आहे असे आहेत की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता हा संच रिक्त आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे. आता आधी मला सुद्धा सांगा,
नैसर्गिक संख्यांचा संच. मी बराच वेळा सांगितलं आतापर्यंतच्या 2 लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या 2-3 वेळा मी रिवाईज केल्या, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा झाल्या असतील. मग नैसर्गिक संख्यांचा संच कसा आहे? बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग यामध्ये शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या कोणती? एक पण नाही. मग तुम्ही लिहिणार का शून्य? शून्य लिहिला म्हणजे तो घटक झाला. एकही नाही म्हणजे कसा लिहिणार? ए बरोबर मैरापैकी किंवा फाय करणार. बरोबर, याच्यात एकही घटक नाही म्हणून तो रिक्त संच आहे. आता दुसरा उदाहरण आहे बी बरोबर किंवा बीचे घटक एक्स असे आहेत की एक्स वर्ग बरोबर 0. आता एक्स वर्ग बरोबर 0 म्हणजे काय? उदाहरण असं आहे, कुठल्या संख्येचा वर्ग 0 आहे? एकाचा वर्ग 2. 2 नेहमीचं अचूक उत्तर विद्यार्थ्यांसाठी. पण तसं नाही, एकाचा वर्ग 2 नाही, एकाचा वर्ग 1 गुणिले 1 बरोबर 1. दोनाचा वर्ग काही विद्यार्थी 2 म्हणतात. तसं नाही, इयत्ता 8वीला आपण बघितलं वर्ग संकल्पना. एकाचा वर्ग 1 गुणिले 1, दोनाचा वर्ग 2 गुणिले 2. त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर त्यांचा वर्ग शिकतो. 2 गुणिले 2 4. हे वाढत चाललंय. म्हणजे एकाचा आधी मग शून्याकडे जाऊ. 0 गुणिले 0 0. मग शून्याचा वर्ग 0. तुमच्यासाठी त्या शून्याचा वर्ग 0 याचा घटक आहे. 0 हा घटक आला. वजा एकाचा वर्ग अधिक 1. वजा एकाचा वर्ग अधिक 1. पण अधिक 1 नाहीये. अटमध्ये एकच संख्या आहे ते 0. शून्याचा वर्ग 0 गुणिले 0 बरोबर 0. म्हणजे एक घटक आहे म्हणून तो रिक्त संच नाही. आता सी तिसरं उदाहरण. सीचे घटक एक्स असे आहेत की 5x वजा 2 बरोबर 0. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. त्यासाठी आपल्याला उदाहरण स्क्रीनवरती आणावं लागेल. 5x मग आता मी तुम्हाला सांगून देतो. 5x हा वजा 2 तिकडच्या बरोबर जाणार, अधिक 2 होणार, 5 भागिले होणार, 2/5 नाही होणार, 2/5. एक पण 2/5 नैसर्गिक संख्या नाही, मग याच्यात एक पण घटक येणार नाही. म्हणजे सी सुद्धा काय आहे? या ठिकाणी आपल्याला रिक्त संच आहे. बघा, ही जे उदाहरण मी डिस्कस केली ते स्क्रीनवरती आहे. पहिलं उदाहरण, ए शून्यापेक्षा लहान. नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते. ए ही नैसर्गिक संख्या आहे म्हणून ए हा रिक्त संच आहे. बी साठी एक्सचा वर्ग 0 म्हणून एक्स बरोबर 0. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले, त्याच्यामध्ये एक घटक आला म्हणून रिक्त संच नाही. तिसऱ्या याच्यात उदाहरणं सोडवलेलं आहे. एक चल समीकरण 5x वजा 2 बरोबर 0, 5x बरोबर 2 म्हणून x बरोबर 2/5 म्हणून x बरोबर 0.4. पण ही नैसर्गिक संख्या नाही किंवा 2/5 ही पण नैसर्गिक संख्या नाही. पहिल्या पायरीमध्ये पण आपण सांगू शकतो. मग नैसर्गिक बघा तिथे दिलेलं आहे 0.4 यांचा घटक नाही. नॉट बिलॉंग्स टू. ई काढून उभी रेषा ओढलेली, आडवी रेषा ओढलेली आहे. सी हा रिक्त संच आहे असं आपल्या निदर्शनास येतं. ओके, लक्षात आलं रिक्त संचाचे ही उदाहरण. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. चौथं उदाहरण, पुढीलपैकी कोणते संच शांत आणि अनंत आहेत ते साकारण लिहा. आपण उदाहरणानुसारच जाणार आहोत. पहिलं उदाहरण लगेच ते तिथेच डिस्कस करणार आहोत. ए हा एक्सचे घटक, एचे घटक एक्स असे आहेत की एक्स 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 येईल का? नाही. पेक्षा लहान मग 9 पर्यंत. मग मोजता येतात का? मोजता येतात. मर्यादित आहेत का? मर्यादित आहे. मग कोणता संच येणार? शांत का अनंत? शांत संच. व्हेरी गुड. तर दुसरा संच बी. बीचे घटक वाय असे आहेत की वाय हा वजा एकापेक्षा लहान संख्या आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्यांचा संच माहिती आहे आपल्याला. अनंतापासून -4 -3 -2 -1 0 1 2 3 अनंतापर्यंत. शून्यापेक्षा लहान वजा एकापेक्षा लहान 0 -1 -2 -3 नाही, वजा एकापेक्षा लहान -2 -3 अशा प्रकारे अनंतापर्यंत जातील. मोजता येतात का? नाही. मर्यादित आहेत का? नाही. अमर्यादित. म्हणा हा संच कोणता येणार आहे? कोणता येणार आहे? अनंत संच. बरोबर. असंच तिसरं उदाहरण सी. तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. शाळेतील 9वी मधील विद्यार्थ्यांचा संख्या अगदी बरोबर. मोजता येतात. भरपूर आहेत. 200 असतील, 250 असतील, परंतु आहेत, मर्यादित आहेत. मोजता येतात. अचूक मर्यादित आहेत का? हो. म्हणून तो संच काय होतो आपला? शांत संच. चौथा, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुमच्या गावातील रहिवासी मोजता येतात. अरे भारतातील रहिवासी मोजता येतात आपल्याला. तर गावातील रहिवासी मोजता येतात म्हणजे हा संच शांत होईल. मर्यादित आहे. पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्या मोजता येतात. पूर्ण संख्या शून्यापासून अनंतापर्यंत मोजता येत नाही. तो अनंत संच.
परिमेय संख्यांचा संच पुढच्या याच्यामध्ये येणार आहे. इयत्ता 8वीला परिमेय संख्येची व्याख्या घेतलेली आहे. त्याच्यामध्ये संच हा भाग आलेला नव्हता, परंतु व्याख्या काय होती, परिमेय संख्या काय आहे, पी आणि क्यू ह्या पूर्णांक संख्या आहेत आणि पी छेद क्यू सारख्या सर्व संख्या या परिमेय संख्या असतात. जेव्हा पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या आहेत आणि क्यू हा शून्येतर पूर्णांक संख्या असेल, तर अशा पी आणि क्यू प्रकार, पी छेद क्यू प्रकारच्या संख्यांना काय म्हणतात, परिमेय संख्या असे म्हणतात. मग तिथे किती संख्या येतात, अनंत संख्या येतात, मोजता येत नाही, अमर्यादित आहे. मग तो संच कोणता होणार आहे, बरोबर अनंत संच. बघा इथे ए हा शांत संच आहे, बीचं घेतलं होतं अनंत संच. आता हेच उदाहरण पुढच्या बाजूला दाखवलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, 2 उदाहरण. अशा पद्धतीने आज आपण विद्यार्थी मित्रांनो संचाचे प्रकार हा घटक अभ्यासलेला आहे. तुमच्यासाठी हा भाग थोडासा नवीन आहे, परंतु व्हिडिओ तुम्ही परत बघितला तर तुम्हाला सहजपणे मी सांगितलेल्या गोष्टी कळतील. अत्यंत सोपा आहे, फक्त वेगळा आहे, नवीन आहे. याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे. दिलेल्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. जे काही मी स्वाध्याय सांगितलेले आहेत, स्वाध्याय नाही म्हणा त्याला, गृहपाठ, स्वाध्याय स्पेशल आपण सांगणार आहोत तुम्हाला, किंवा इथे PDF स्वरूपात मध्ये पाठवले जाईल तुम्हाला, हे लिहून काढा असं. तर ते तुम्ही लिहून काढायचे. आत्ता मात्र वर्गपाठ आणि गृहपाठ जे उदाहरणं दिले ते लिहायचे. आजसाठी एवढंच, थांबूया. धन्यवाद.